आज सकाळी आम्ही चाललो होतो चिंट्यान मी वावरामध्ये, काऊन की आमच्या ट्रॅक्टर मधलं डिझेल कमी झालं होतं. त्याच्या बाद पोहोचलो आपण येऊन आपल्या वावराच्या रस्त्यानं. याच्या पुढे तर म्हटलं पायदल जायला पुरते, काऊन की पुढे म्हटलं बंदी आहे. तसं तर बंदीमध्ये रस्ता टकाटक आहे, पण म्हटलं काटे गिटे पडत असले पंचर होईन गाडी. बाद भाऊ असं आणला मग कार्बो उचलून वावरामध्ये. मग आता वाट पाहिणं चालू होती भाऊ आपल्या ट्रॅक्टरची. त्याच्या बाद मग भावानं ट्रॅक्टर आणलं आणि दिलं सावलीमध्ये लावून. भावाला धीराला म्हटलं तुम्ही जेवण करा भाऊ, मी चाललो म्हटलं आता घरी. की घरी गेल्यावर म्हटलं आंघोळ गिंगोळ करायला जाणं होतं मला दुसऱ्या वावरामध्ये. आणि घरी जाता जाता आम्ही भटकलो होतो बा रस्ता, काऊन की सगळ्या दूर दिसत होते मातीचे गंज. इकडे रस्ता तर काही बरोबर दिसतच नव्हता. तसंच मग भटकत भटकत आपल्याला दिसला आपला जायचा रस्ता. त्याच्या बाद घरी पोहोचल्यावर जेवण खावण करल्यावर मग निघलो डबल वावरात जायसाठी. वावरामध्ये पोहोचल्यावर मग आपल्याला करणं होतं बा पिंकरच्या सटायचं काम. आणि चिडे गिडे फिट करायसाठी मग आणले होते आपण पाणी बी. आणि ह्या बंद्या पाण्यामधला म्हटलं एकच पाना लागते हा 13चा. मग एकाकडून लावला हो पट्टी पाना, एकाकडून लावला ऍडजस्ट पाना. तशाच एक एक करून मग बंद्या चिड्या टाकल्या फिट करून. चिड्या फिट करल्यावर मग आता टाकणं होतं आपल्याला चिड्यामध्ये वो वायसर. तर टाकू राहिलं तर हो, पण टेन्शन हे होतं की आता उलट टाकू राहिलं की सरकं टाकू राहिलं हे म्हटलं आपल्याला माहित नाही. गलत जर वायसर टाकलं तर म्हटलं डायरेक्ट पुढे अगाऊ काम होऊन जातं. कारण की म्हटलं मा भावाच्या मा बाबाच्या हातचे म्हटलं मला बोलणे खा लागतात. तसेच मग चिड्याले वायसर टाकल्यावर मग आपल्याला टाकणं होते पाय पाहिले. चला म्हटलं आता धडधड म्हटलं पाय पायला देतो म्हटलं वायसर टाकून म्हटलं त्याच्यावर आपल्याला चिड्या बी फिट करणार आहे. मग बंद्या पाय पाहिले वायसर गिसर टाकल्यावर झालं म्हटलं आपलं काम म्हटलं आता पुरं. त्याच्या बाद चिड्या आलं तर फिट करायला, पण याचा भाऊ टेपच आणेल नव्हता. त्या चिड्या तर म्हटलं आता राहू देतो म्हटलं काही फिट नाही करत. टेपच नाही तर म्हटलं आपल्या पाण्यान गिने ठेवून म्हटलं काही फायदा नाही. म्हटलं आता घरी जायला पुरते. चला आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.